नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPSC प्रिपरेशन आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, हे चॅनल खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला खास या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय काय आहे, पुस्तकं कोणकोणते यूज करायचे, हे सर्व या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक टप्प्याची तुम्हाला काय माहिती होणार आहे. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी या ठिकाणी पूर्ण राज्यसेवेचा जर विचार केला तर एकूण परीक्षेचे 3 टप्पे आहेत. आणि 3 टप्प्याचा जर विचार केला तर पूर्व परीक्षा ही 400 गुणाची होते, मुख्य परीक्षा ही 800 गुणाची होते आणि मुलाखत ही 100 गुणाची होते. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे एकूण 2 पेपर होतात. पहिला पेपर असतो 200 गुणांचा, की जो GS म्हणतात त्याला. GS म्हणजे सामान्य ज्ञान किंवा GK असं सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता, सामान्य ज्ञान नाही, सॉरी, सामान्य अध्ययन, की ज्याच्यामध्ये इतिहास म्हणजे जे सामान्य अध्ययन किंवा GKचे जे विषय असतात ते असतात. याचे एकूण जे प्रश्न असतात ते 100 असतात आणि याचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा असतो. किती तासाचा? 2 तासाचा. याचा जो दर्जा असतो, पेपरचा पॅटर्न किंवा दर्जा असतो, तो दर्जा लेवल आहे या ठिकाणी, दर्जा असतो या ठिकाणी पदवी स्तराचा. याचा जो दर्जा आहे मित्रांनो, हा दर्जा आहे पदवीचा आणि या ठिकाणी माध्यम मराठी आणि इंग्रजीमध्ये हे प्रश्न उपलब्ध असतील आणि या ठिकाणी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धत असणार आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण काय वजा करण्यात येणार, म्हणजे 0.25 या ठिकाणी काय निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. तर दुसरा जो पेपर आहे तो आहे CSAT नावाचा, की ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असे म्हणतात. या पेपरचे सुद्धा 200 गुण. हा पेपर सकाळी होतो आणि हा पेपर दुपारी होतो, म्हणजे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. याची प्रश्नसंख्या ही 80 आहे आणि याचा कालावधी हा 2 तासाचा असतो. याच्यासाठी मात्र 3 घटक आहेत. 3 घटक म्हणजे घटक क्रमांक 1 ते 5, की जे मराठी उतारे असतात. एकूण जवळपास 40 प्रश्न मराठी उतारावर येतात. आणि दुसरा घटक आहे 6 क्रमांकाचं, की ज्याच्यामध्ये इंग्रजी उतारे येतात, की जे 5 इंग्रजी उतार येतात ते 10वी स्तरवर येतात. आणि तिसरा घटक आहे की ज्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग म्हणजे CSATचे जे गणितं येतात, जवळपास 25 गणितं येतात. असे या ठिकाणी 40 आणि 5 45 आणि 25 असे या ठिकाणी, सॉरी, या ठिकाणी इंग्रजीचे 10 प्रश्न म्हणजे 40 आणि 10 50 आणि 25 75 प्रश्न येतात या ठिकाणी. आणि 5 प्रश्न येतात DMचे. DM म्हणजे काय तर डिसिजन मेकिंग. या ठिकाणी निर्णय क्षमतेचे गणित येतात, की जे तुम्हाला काय सॉल्व करायचे असतात, ज्याचं निगेटिव्ह मार्क हे नसतात. चला, आता या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहे. अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला एक एक मुद्दा, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. जर राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पेपर 1 म्हणजे GS, की जे 200 प्रश्न जनरल सायन्स स्टडीजचे येतात. ते कोणकोणत्या विषयाचे येतात ते या ठिकाणी पाहायचं आहे. त्यापैकी 100 प्रश्न जे आहे, सॉरी, 200 गुण आहेत. राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, म्हणजे या ठिकाणी पहिला जो पेपर आहे तो आहे, भाग आहे तो करंट अफेअर्स आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी विचारले जातात. उदाहरणार्थ निधन, नियुक्त्या, वेगवेगळे गेम्स, वेगवेगळ्या परिषदा, पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाची घटना, आर्थिक महत्त्वाच्या घटना, बजेट वगैरे जे काय असतील तर अशा गोष्टी याच्यामध्ये काय विचारल्या जातात. पुढचा प्रश्न आहे भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्र संदर्भात आणि भारतीय राष्ट्रीय चळवळी. तर या ठिकाणी इतिहास जो आहे तो 1857च्या आसपासपासून या ठिकाणी इतिहास या ठिकाणी विचारला जातो. पुढचा प्रश्न या ठिकाणी इतिहास आहे. याचे जवळपास या ठिकाणी 15 ते 16 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. चालू घडामोडीचे या ठिकाणी 15 प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी चालू घडामोडीसाठी तुम्ही युनिक अकॅडमीचं पुस्तक वापरू शकता, देवा जाधवरचं, किंवा सिम्प्लिफाईड, किंवा या ठिकाणी सकाळचं मासिक वापरू शकता. पेपर जर वाचायचं तुम्ही जर मराठीतून वाचत असाल तर महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता वापरू शकता. आणि हिंदीत, इंग्लिशमधून जर पेपर वाचत असाल तर द हिंदू किंवा TOI म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, या 2 पेपरमधून तुम्ही कव्हर करू शकता. तसेच यासाठी लोकराज्य मासिक, कुरुक्षेत्र मासिक, तसेच योजना मासिक हे सुद्धा तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला ग्रोवर, कोठेकर, गाठाड, जयसिंगराव पवार यांचे पुस्तक वाचायचे. तसेच 11वीचा इतिहाससुद्धा या ठिकाणी वाचायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा, सॉरी, पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल. लक्षात ठेवा, भौतिक पण आहे, सामाजिक आहे आणि आर्थिक भूगोल या ठिकाणी विचारला जातो.
भूगोलामध्ये महत्त्वाचं म्हणजे नद्या, तळी, महासागर, पिकं, शेती, स्थलांतर अशा सर्व गोष्टीला या ठिकाणी व्हॅल्यू दिलेला आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला जर पुस्तकाचा जर विचार केला तर तुम्हाला सौदीचा भूगोल हा वाचणं आवश्यक आहे. ॲटलसमध्ये विचार केला तर सौदीचा ॲटलस आणि 9वी 10वीचा भूगोल आणि तसेच या ठिकाणी ऑक्सफर्डचा ॲटलससुद्धा आहे की जे तुम्ही योग्य आहेत आणि ते तुम्ही वाचू शकता. पुढचा भाग आहे या ठिकाणी 4 नंबर, राज्यघटना किंवा भारतीय राज्यव्यवस्था किंवा भारतीय संविधान. या ठिकाणी महाराष्ट्र आणि भारत यांचा राज्यशास्त्र, शासन व्यवहार, राज्यव्यवस्था, पंचायत राज, शहरी शासन व्यवहार, सार्वजनिक धोरण, महत्त्वाच्या हक्काच्या बाबी, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य या ठिकाणी विचारले जातात. तसंच या ठिकाणी संसदेचे क्षेत्र, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, पंतप्रधान, महाधिवक्ता, महान्यायवादी यांचे कलमसुद्धा तुम्हाला विचारले जातात. याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे जे इंग्लिश आणि मराठीतून सुद्धा उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी रंजन कोळंबे सरांचं सुद्धा तुम्ही पुस्तक वाचू शकता. युनिक अकॅडमीचे सुद्धा या ठिकाणी 2 खंड उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. 5वा प्रश्न आहे आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. या ठिकाणी आता ही मोठी कन्सेप्ट आहे. या ठिकाणी नुसतं भारतीय अर्थव्यवस्था नाही तर या ठिकाणी आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास म्हणजे MGD MDD या ठिकाणी UNDPचे जे गोल्स असतात ते गोल्स, दारिद्र्याच्या वेगवेगळ्या समित्या, दारिद्र्याची सध्या रूपरेषा, कोणतं राज्य दारिद्र्यामध्ये कमी आहे जास्त आहे त्याची गणना, या ठिकाणी CPI WPI जनसांख्यिकी, या ठिकाणी लोकसंख्याबद्दल, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे ज्या उपक्रम आहेत म्हणजे महत्त्वाचे उद्योगधंदे PSU, कृषी विभाग, उद्योग विभाग, दळणवळण याची सुद्धा या ठिकाणी माहिती विचारली जाते. तसेच जागतिक महत्त्वाच्या ज्या काही परिषदा असतात त्याचं सुद्धा जास्त या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे. उदाहरणार्थ आर्थिक व्यवहार, रिझर्व्ह बँक, वेगवेगळ्या बँका, नाणी, शेअर मार्केट, शेअर बाजार अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला काय विचारल्या जातात. याच्यासाठी पुस्तक जर म्हटलं तर किरण देसले सरांचं पार्ट 1 पार्ट 2 आणि कोळंबे सरांचं सुद्धा या ठिकाणी पुस्तक आहे. 6वा प्रश्न या ठिकाणी 6वा भाग आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी. पर्यावरण आणि परिस्थितिकी या ठिकाणी सुद्धा इम्पॉर्टंट महत्त्व आहे कारण की आता जागतिक जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे ते बदल होत आहे आणि क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्यासोबतच्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात, परिषदा घडतात किंवा उदाहरणार्थ कार्बन, कोणता देश जास्त कार्बन उत्सर्जित करतो वगैरे जे आहेत किंवा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना की ज्या पॅरिस करार, क्योटो करार, रामसर करार, वेगवेगळ्या साईट्स, वेगवेगळे या ठिकाणी काय महत्त्वाचं दिलेलं आहे. वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा भारतातील वेगवेगळे पर्यावरणाचे महत्त्वाच्या संस्था उदाहरणार्थ वन संस्था, पर्यावरण संस्था, त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे अभयारण्य यांचासुद्धा या ठिकाणी अभ्यास आहे. वेगवेगळे प्राणी की जे नामशेष होत आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टर तुषार घोरपडे युनिक अकॅडमीचं पुस्तक बेस्ट आहे. पुढचा प्रश्न आहे पुढचा विभाग आहे 7वा सामान्य विज्ञान. या ठिकाणी थोडं गडबड होत चालली आहे, प्रश्न येत आहे. तर सामान्य विज्ञान यासाठी तुम्हाला 10वी 8वी 9वी आणि 10वी यांची ओल्ड स्टेट बोर्डचे पुस्तक आणि न्यू स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत. तसेच याच्यासाठी तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं भस्के सरांचं तुम्ही पुस्तक जर वापरलं तर बेस्ट आहे. त्याला ऑप्शन म्हणून या ठिकाणी अनिल कोलते सर यांचं पुस्तकसुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच युनिक अकॅडमीचं आहे. तर हे 3 पुस्तकापैकी एक आणि स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्ही वाचू शकता. पण सायन्सचे बरेचसे जे घटक आहेत ते या ठिकाणी सर्वात जास्त प्रश्न हे सायन्स टॉपिकवर 20 ते 25च्या आसपास काय विचारले जातात 100पैकी. त्यामुळे ज्याचं सायन्स चांगलं त्याचा हा पेपर निघण्याचे चान्सेस जास्त असतात. नेक्स्ट टॉपिक आहे सीसॅटला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलंच आहे की एकूण 80 प्रश्न विचारतात. 80 प्रश्नापैकी 40 प्रश्न हे मराठी याचे असतात. कशाचे? मराठी पॅसेजेस. 10 प्रश्न मराठी पॅसेजेस म्हणजे झाले 50 आणि 25 प्रश्न हे या ठिकाणी असतात गणित आणि बुद्धिमत्ता, मूलभूत गणित आणि याच्या संबंधी असतात. याच्यामध्ये घड्याळ, वय, काळ, काम, वेग, रेल्वे आणि बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, नंबर सिस्टीम अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आकृत्या मोजणे असे तुम्हाला येतात. तर या ठिकाणी बाकीचे जे प्रश्न आहेत ते आकलन क्षमता, संवाद कौशल्य, तार्किक विश्लेषण ह्या सगळ्या निर्णय क्षमतेचे सुद्धा 5 प्रश्न येतात. याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नसते. तर एका प्रश्नाला या ठिकाणी 2.5 मार्क्स असतात. किती? या ठिकाणी एका प्रश्नाला 2.5 मार्क्स या ठिकाणी असतात. तर मित्रांनो यासाठी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकाच वापरू शकता किंवा यशदा वगैरे काही महत्त्वाच्या अकॅडमी आहेत
त्यांनी या ठिकाणी सरावाचे पुस्तक काढलेले आहे, त्याचं तुम्ही यूज करू शकता. मात्र हे जे पॅसेजमधले प्रश्न येतात याच्यासाठी तुम्हाला पेपर्स वगैरे वाचायचे असतात, वेगवेगळे लेख आलेले असतात, ते लेखांचा त्या ठिकाणी काय अभ्यास केलेला असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आज निश्चितच असेल. तर या ठिकाणी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचे सुद्धा व्हिडिओचे बनवणार आहे. तसेच आपली फास्ट ट्रॅक बॅच ही लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे ज्यांनाही या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर काय संपर्क करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या फास्ट ट्रॅक बॅचचा काय उपयोग होईल की जी खास तुमच्यासाठी या ठिकाणी आपण डेव्हलप केलेली आहे. तसेच मित्रांनो, या चॅनलवर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सर्व व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला विश्लेषणासहित मिळणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला जॉईन करायचे आहेत. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया जुन्या प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.